उत्तर पुणे भागामध्ये सुरुवातीला मुसळधार पाऊस झाला, मात्र धरणांमध्ये अद्यापही म्हणावा तसा पाणीसाठा जमा झालेला दिसत नाही। गेल्या काही दिवसांपासून भीमाशंकर आणि भोरगिरी परिसरात पाऊस जरी सुरू असला तरी भीमाशंकरमध्ये उगम पावणाऱ्या भीमा नदीवर असलेल्या चासकमान धरणाच्या पाणी पातळीत अद्यापही वाढ झालेली दिसत नाही। अशीच परिस्थिती या भागातील इतर धरणांची सुद्धा बघायला मिळते। सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सततधार पाऊस सुरू असला तरी धरणांच्या पाणी पातळीत विशेष अशी वाढ होताना दिसत नाहीये। आपण आता आलो आहोत चासकमान धरणामध्ये। पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चासकमानमध्ये हे धरण आहे। भीमाशंकरमध्ये उगम पावणाऱ्या भीमा नदीवरती सुमारे 8 TMC पाणी क्षमता असणारं हे चासकमान धरण आणि या चासकमान धरणाच्या पाण्यावरतीच खेड तालुका असेल किंवा शिरूर तालुका असेल या दोनही तालुक्यातील काही भागातील रहिवाशांचा पाण्याचा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटत असतो। भीमाशंकर परिसर असेल भोरगिरी परिसर असेल या भागामध्ये गेले 15-20 दिवसांपासून सततधार पाऊस सुरू आहे। सततधार पाऊस सुरू असला तरी पावसाचा जोर कमी असल्यामुळे पाण्याचा जोर कमी आहे आणि त्यामुळे या धरणामध्ये पाणी साठलेलं पाहायला मिळत नाही। गेले 15-20 दिवसांपासून पाऊस सुरू असला तरी धरणाची पाणी पातळी मात्र 5 ते 7% वाढलेली आहे। त्यामुळे या भागातील नागरिकांना अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे। जोरदार पाऊस झाला तरच हे धरण लवकर भरेल आणि हे धरण भरल्यानंतर खेड तालुका असेल किंवा शिरूर तालुका असेल या भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, चासकमान, पुणे। लोणावळ्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे। दिवसभरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या होत्या काल, तर 24 तासात लोणावळा शहरात 109 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। तिकडे कोल्हापुरात पावसानं उघडीप दिली आहे, मात्र गेल्या 24 तासात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तब्बल 12 फुटांनी वाढ झाली। दरम्यान राजाराम सोबतच 18 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। लोणावळा आणि कोल्हापुरातली ही दृश्य। लोणावळ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, तर आता कोल्हापुरात पावसानं उघडीप घेतली आहे। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मात्र वाढ झाली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये पडलेल्या मुसळधार पावसाचा केळीच्या बागांना मोठा फटका बसलाय। रावेर तालुक्यामध्ये सुलवाडी, कोळदा आणि कळमोदा या 3 गावांना वादळी वाऱ्याचा तडाखा बसला असून केळी उत्पादक शेतकऱ्यांचं सुमारे 45 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। नांदगाव तालुक्यातील केळीच्या बागांनाही या पावसाचा फटका बसलाय। एका शेतकऱ्याचं 4 एकरावरील केळीची बाग जमीनदोस्त झाल्यामुळे त्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। जळगावच्या रावेरमध्ये आणि दुसरीकडे नांदगावमध्ये केळीच्या बागा कशा उद्ध्वस्त झाल्यात या पावसामुळे। मुसळधार पावसानं केळीच्या बागांचं नुकसान झालंय की काढणीला आलेली केळी पावसानं जमीनदोस्त केल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। तर तिकडे रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील मागजन बाजारपेठ गेल्या 24 तासांपासून पाण्याखाली होती, मात्र बाजारपेठेतील व्यापारी आपल्या दुकानातला चिखल काढण्याचं काम करतायत। दरवर्षी आमच्या बाजारपेठेत पाणी शिरत असल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली। या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी। मी आता संगमेश्वर तालुक्यातील मागजन बाजारपेठेमध्ये आहे आणि तुम्ही माझ्या मागे पाहताय ही गड नदी आहे। ही गड नदीचं पाणी या मागजन बाजारपेठेत शिरलेलं होतं आणि जवळजवळ 5 ते 5.5 फूट पाणी असल्यामुळे ही सर्व बाजारपेठ पूर्ण पाण्याखाली गेली होती। आता इथे साफसफाईचं काम चालू आहे। आपण पाहू शकताय दृश्यांच्या माध्यमातून साफसफाईचं काम चालू आहे। हे काका आता इथे आपल्या दुकानातला चिखल काढतायत। मुळात आपण पाहू शकता इथे जवळजवळ 5 ते 5.5 इथपर्यंत पाणी होतं, म्हणजे माझ्या उंचीच्या वर होतं। 5.5 ते 6 फूट पाणी होतं। आता हे काका त्यांच्या घरातलं दुकानातलं चिखल काढतायत। काका काय परिस्थिती आहे आताची आणि आता पुढे काय करणार आहात तुम्ही? आता काय आता धुवायचं, उद्या चालू करायला पाहिजे। माल सगळा वाहून गेला, नुकसान झालं। कोण प्रशासकीय अधिकारी इथे आले होते का पंचनामा करायला वगैरे? कोणी नाही आलं। आपण पाहिलं तर ही जी बाजारपेठ आहे ती काल पूर्ण रात्रभर चिखलामध्ये किंवा पाण्यामध्ये होती। कोणीही इथे प्रशासकीय अधिकारी पंचनामा करायला आलेला नाही। आपण दुसरे दुकानदार त्यांच्याकडे जाणार आहोत, नक्की परिस्थिती त्यांची काय आहे ती पाहण्यासाठी। आपण पाहू शकताय हे संपूर्ण त्यांचे जे सामान आहे ते भिजलेलं आहे किंवा मग चिखलामध्ये माखलेलं आहे। आता ते धुण्याचं काम चालू आहे। दादा काय सांगाल, नक्की काय परिस्थिती आहे? पुढे सर।
काय परिस्थिती आहे नक्की आता, कारण हे जे तुम्ही साफसफाईचं काम चालू करताय, चिखल सगळा झालेला आहे. आता पाणी गेलंय, आता काय शिल्लक राहिलंय ते फक्त तपासायचं चालू आहे. हा. जे राहिलंय ते आमचं गेलंय ते गेलं. आणि सरकारने कसं केलं नाही, पूररेषा जिथं वरती डिक्लेअर केला नाही, त्याच्यामुळे काय होतं, आम्ही ना इन्शुरन्स काढू शकत नाही व कुठलाही हे करू शकत नाही. त्यामुळं मे महिन्यात पाऊस चालू व्हायच्या अगोदरच शासनानं नोटीस आम्हाला बजावलेल्या आहे आणि त्यांनी आपलं हा काम पुरं केलेलं आहे. आणि आता साधं बघायला सुद्धा कोण आलेलं नाही. आपण पाहू शकता की शासनाने नुसतं नोटीस बजावलेत आणि आपलं काम बजावले, फक्त म्हणजे आपली कर्तव्य असते ते बजावले, मात्र आता ही लोक चिखलात राहत आहेत. काय नक्की यांची परिस्थिती आहे पाहण्यासाठी शासनाचा एकही माणूस इथं आलेला नाही. तुम्ही दृश्याच्या माध्यमातून इकडे पाहू शकताय की नक्की परिस्थिती काय आहे ती बघा. संपूर्ण सर्व साहित्य आहे ते त्यांचं भिजलेलं काही साहित्य वाहून गेलेलं आहे. आपण दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतो. विदारक जी परिस्थिती आहे ती आपण या दृश्याच्या माध्यमातून पाहतोय. ही जी यांची जी दरवर्षी जी यातना आहे, यातनेला उपचार काय, कायमस्वरूपी ह्याला काहीतरी उपाय करणं शासनाकडून तरी तितकं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन प्रफुल्लसह मी राजेश जाधव, न्यूज 18 लोकमत, संगमेश्वर, रत्नागिरी.